आणि अशातच श्री दशरथ राजा निर्णय घेतात. कोणता? म्हणे रामाला राजा बनवायचंय. आता ही राज्य कारभाराची धुरा राम सांभाळणार हा निर्णय दशरथ राजे घेतात. आता जसा निर्णय अयोध्यावासी ऐकतात, कुणालाच तक्रार नाही, सगळेजण सहज तयार झाले. आम्ही भाग्यवान समजू स्वतःला, ज्या अयोध्येचे राजा राम बनतील, आमचे राजा जर आम्हाला राम मिळतील तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजू. अयोध्यावासियांमध्ये कुठलीच तक्रार नाही. पण देवता विचार करायला लागले. श्री विष्णुदेव, ब्रह्मदेव, महादेव, स्वर्गातले देवदेवता, स्वर्गाचे राजे इंद्र, देवतांचे गुरु बृहस्पती, ऋषी मुनी सगळे विचार करायला लागले. कोणता विचार? राम जर राजसिंहासनावर विराजमान झाले तर मग सोमरचं काय? म्हणे काय? म्हणे ही आतापर्यंत पहिली यात्रा संपन्न झाली, पण आता दुसरी यात्रा, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, ही दुसरी यात्रा. म्हणे राजमहालात राजसिंहासनावर बसून साधूंचं रक्षण कसं करतील? साधूंची वेदना, साधूंची पीडा, राक्षस कसे येतात, साधूंच्या आश्रमाची जाळपोळ करून चालले जातात, काय काय सहन करावं लागते. राज्यकारभारामध्ये एकदा मग्न झाले राम, मग ही दुसरी यात्रा कोण पूर्णत्वास नेईल? आणि म्हणून देवतांनी एक मीटिंग घेतली, सभा घेतली आणि काही का होईना राज्याभिषेक थांबवायचं ठरलं. काही का होईना राज्याभिषेक आपण थांबवू आणि याची जबाबदारी सगळ्या देवतांनी मिळून सरस्वती मातेकडे दिली. म्हणे सरस्वती माता, आता ही जबाबदारी तुमची, ये दायित्व आपका है. आप जाओ अयोध्या, अवध में आप जाओ और क्या प्रबंध करना है आपको करो. आप राज्याभिषेक रुकना चाहिए. सरस्वती मातेला आश्चर्य वाटलं. मी काय करणार, मी कसं करणार, आणि ते सांगू नका. तुम्हाला जबाबदारी दिली, तुम्हाला ही जबाबदारी पार पाडावीच लागेल. सरस्वती माता म्हटले, मी फक्त प्रयत्न करते, मी फक्त प्रयत्न करते. आता सरस्वती माता अयोध्या नगरीमध्ये आली. राज्याभिषेकाची सगळीकडे तयारी चालली होती. अयोध्येमधला प्रत्येक जण अंतःकरणातून सुखावलेला होता. प्रत्येकाचं हृदय हर्षित होतं. सगळेजण उत्साहाच्या भरात, आनंदाच्या भरात राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. घराघरात जाऊन पाहिलं सरस्वती मातेनं. अयोध्येमधल्या प्रत्येक घरात जाऊन पाहिलं सरस्वती मातेनं. एकही घर आणि एकाही घरातील सदस्य श्री राम प्रभूचा विरोधी तिला दिसला नाही. आता मी काय करू, काय करू मी आता? प्रश्न पडला तिला. काय सांगू मी देवतांना? माझ्यावरी फार मोठी जबाबदारी दिली आहे, मी आता काय करू? विचार केला. अयोध्येमधल्या प्रत्येक घरी आपण गेलो, पण चला इथवर आलोच आहोत तर राजमहालामध्ये ही जाऊया. पण मनाची तयारी केली होती. कोणती? अयोध्येतल्या घराघरातच जेव्हा मी जाऊन पाहिलं
तेव्हा रामाचा विरोधी कुणी दिसला नाही. मग ज्या राजमहालात प्रत्यक्ष राम राहत आहेत तिथं कोण कसं काय रामाचा विरोधी असेल? मनाची तयारी केलीच होती की नाही, इथेही मला रामाचं कुणीच विरोधी भेटणार नाही, पण राम मात्र भेटेल. आणि म्हणून सरस्वती माता राजमहालामध्ये प्रवेश करतात आणि काळजीनं निक्षून निक्षून प्रत्येक पात्र तपासतात. प्रत्येक पात्र, प्रत्येकाचं सिटी स्कॅन सरस्वती मातेद्वारा होते. प्रत्येक पात्र तपासतात. मग सेवक, नोकर, चाकर, गडी सगळे सगळे, आणि त्या सगळ्यामध्ये एक विलक्षण पात्र असं असते. हा काय नाव? मंथरा. हा मंथरा. आता कैकई मातेनं कैकई देशातून म्हणजे तिच्या माहेरातून ही दासी स्वतःच्या सेवेसाठी आणली असते, स्वतःच्या सोयीसाठी, व्यवस्थेसाठी आणली असते कैकई देशातून. आता या मंथरेचा अर्थ काही ग्रंथकारांनी मंदमती असा सांगितलाय, पण गोस्वामी तुलसीदास म्हणतात ही मंदमती असूच शकत नाही. एका क्षणात हिनं कहाणी उलटी सुलटी केली, ही मंदमती कशी असू शकते? गोस्वामी श्री तुलसीदास म्हणतात की ही मंथरा मंदमती नाहीच. हा एवढी मोठी कहाणी उलटी सुलटी करण्याचं सामर्थ्य जिच्यात आहे ती मंदमती. मंद म्हणजे हा मंद कळतं ना, आणि मती म्हणजे बुद्धी. म्हणे हिची बुद्धी मंद कशी असू शकेल? गोस्वामीजींनी मंथरा या शब्दाचा मोठा सुंदर अर्थ सांगितला. मंथरा जिसको देखते ही अपितु जिसको सुनते ही, जिसको सुनते ही या जिसको देखते ही मन थर्रा थर्रा हो जाए उसे मंथरा कहते हैं. हा मंथरा. दोन पात्र असे आले आहेत रामकथेमध्ये, आणि विशेषत्वानं ते स्त्री पात्रच आहेत. दोन पात्र असे आले आहेत काही क्षणापुरते, अल्पावधीपुरते, म्हणजे थोड्याशा वेळासाठी दोन पात्र, आणि ते स्त्री पात्रच आहेत. एक मंथरा आणि एक शूर्पणखा. हा दोन पात्र स्त्री पात्र आहे, थोड्याशा वेळासाठीच कथेमध्ये आलेत आणि सगळी कथा इकडची तिकडे करून ठेवून दिली. हा शूर्पणखा आणि ही मंथरा, दोन पात्र. आता काय झालं? मंथरीची पुटपुट ऐकली कुणी? सरस्वती मातेनी. मंथरा काय म्हणते मनातल्या मनात? या कैकईला काही कळत नाही. हा कशी आहे ही कैकई? रामाला राजसिंहासनावर बसवते आणि मग भरताला काय त्याचं नोकर बनून जगायला लावते काय? जसं ऐकलं सरस्वती मातेनं, सरस्वती माता निश्चिंत झाल्या. सरस्वती माता म्हणल्या जमलं जमलं, आमचं काम जमलं. हा आणि सरस्वती मातेनं उरली सुरली बुद्धी बिघाडू करून ठेवून दिली. हा आता काय चार्जिंग झालीच होती सरस्वती मातेद्वारा. ही मंथरा थेट कैकई मातेच्या दालनामध्ये आली. दिखा मंतरा नगर बनावा, मंजुल मंगल बाज बजावा, जैसी लोगन का उछाहू, राम तिलक सुनि भावुर दाऊ,
राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम पुतुपी देसन सोचू तुम्हारे जानती हूँ बस नाहु हमारे नींद बहुत प्रिय से जतुराई लखहु न भूप कपट चतुराई आता सरस्वती मातेनं मंथराची उरली सुरली चार्जिंग करून दिली. आता काय ही कैकईच्या दालनामध्ये आली आणि माता कैकईला बोलू लागली. का ग, तुला कळतंय का काही तुझं हित? तुम्हाला आश्चर्य वाटेल, माता सुमित्रापेक्षाही माता कौसल्येपेक्षाही कैकई मातेचं जीवापाड प्रेम होतं श्रीरामावर. जोपर्यंत श्रीरामाला पाहत नाही तोपर्यंत कैकई मातेला चैन पडत नव्हतं. माता कौसल्यानं जरी जीव घातलं आणि माता सुमित्रेनं जरी जीव घातलं तरी दोन घास का होईना ती कैकई माता जीव घालायची रामाला. तेव्हा ती जेवायची. जीवापाड प्रेम होतं कैकई मातेचं श्रीरामावर. पण मंथरा सांगू लागली, का ग, तुला काही कळतंय का? तुझं हित बीत काही आहे का नाही? कशाबद्दल बोलतेस मंथरा? अग, एवढा श्रृंगार करून नटलीस, माहिती नाही तुला काय आहे आज? अग, सगळ्या अयोध्येला माहित आहे आज माझा राम राजा होणार आहे. सगळ्या अयोध्येला माहित आहे माझ्या रामाचा आज राज्याभिषेक होणार आहे. आणि तू मला विचारतेस? अग कैकई, तेच मी तुला म्हणते ना. काय? रामाला राजा बनवायचंय आणि भरताला त्याच्या हातचा सेवक बनवायचंय का? आज जर राम राजा झाला तर तुझा भरत आयुष्यभर रामाचा नोकर म्हणून काम करील, रामाचा दास, रामाचा सेवक. याच्यापेक्षा वेगळी किंमत भरताला या राज्यात मिळणार नाही. अगं, काय म्हणतेस तू? काय करतेस तू? कशी विचार करतेस? राम आहे. तीनही भावांना तो बरोबरीनं सांभाळून घेईल, मला खात्री आहे. कैकई माता म्हणते. उलट सुलट माझ्या डोक्यात भरवू नकोस. सगळे पोचले सभागृहामध्ये, मलाही जायचंय, चल जाऊ दे मला. मंथरा ऐकायला तयार नाही, रस्ता धरून उभी. मी काय म्हणते पहिले ऐक. माझ्या मनासारखं केल्याशिवाय मी तुला जाऊ द्यायची नाही. अगं, काय हे उलट सुलट माझ्या डोक्यात भरवतेस? माझा राम आज राजा होणार आहे, आनंदाची गोष्ट आहे. केवढं भाग्य आहे, सौभाग्यशाली आहे मी, मला रामाची आई होता आलं. कैकई माता म्हणते. मंथरा ऐकायलाच तयार नाही. कैकई मातेला क्रोध येतो, राग येतो आणि ती मंथरेला एक चपराक ठेवून देते. आणि जेव्हा मंथरेला एक चपराक ठेवून देते तेव्हा मंथरेचा जसा स्पर्श कैकई मातेला होतो, आता कैकई मातेच्या मतीमध्ये बिघाड होतो. तोपर्यंत कैकई माता मंथरेलाच रागवत असते.
काय उलट सुलट मला सांगते. राग येतो तिला, ठेवून देते एक. चल हो बाजूला. ती ऐकायला तयार नाही. चल हो बाजूला, ठेवून देते तिला एक. आणि जसा स्पर्श होतो तशीच कैकई मातेची मती बिघडते, खाली बसते आणि तिला जवळ बोलवते. मंथरा, तू म्हणतेस ते खरं आहे बाई. एवढ्या सगळ्या राज्यात माझ्या हिताचं सोचणारी, हिताचा विचार करणारी तू फक्त एकटी आहे, एकटी. हा, स्पर्श होतो ना मंथरेचा कैकईला. आणि म्हणून सांग आता मी काय केलं पाहिजे. राम नाही, आता माझा भरत राजा झाला पाहिजे. मी काय करू. मंथरा म्हणते, अगं राजांना सांग आजच्या आज. आणि आज का तू रामाला राजा होऊ दिलं, मग तुझ्या भरताची काही किंमत उरणार नाही. आणि तसही तो लक्ष्मणालाच घेऊन असतो नेहमी सोबत. कोण विचारेल तुझ्या भरताला. अगं मंथरा, सांग की मी काय करू. आता मंथरा सांगते, तुझे ते 2 अपूर्ण राहिलेले वर आहेत ना, युद्धामध्ये मदत केली होती. कैकई माता ही युद्ध कलेमध्ये पारंगत होती आणि म्हणून युद्धभूमीवर ती जायची राजा दशरथजींसोबत. एकदा तिने युद्धामध्ये मदत केली होती आणि म्हणून राजा म्हटले, माग तुला काय पाहिजे. 2 वर आम्ही तुला द्यायला तयार आहोत. त्यावेळी कैकई मातेनं म्हटलं होतं, वेळ आली की मागून घेईन. आणि आज मंथरा म्हणते, तुझे ते अपूर्ण राहिलेले 2 वर आहेत ना, घे मागून. म्हणे ठीक आहे. एका क्षणात सुबुद्धी होती, पण एका क्षणात कुबुद्धीमध्ये परिवर्तित झाली. एका क्षणाच्या आधी, 5 मिनिटाच्या आधी माझं सर्वस्व राम आहे असं म्हणणारी कैकई माता 5 मिनिटानंतर लगेचच म्हणू लागली, काय करू मी. राम राजा होणार नाही, यासाठी मला काय करावं लागेल. मंथरा सांगते, रामाला वनवास. आता शब्द नीट ऐका. मंथरा असं म्हणत नाही रामाला 14 वर्ष वनवास. मंथरा फक्त एवढंच म्हणते, रामाला वनवास आणि भरताचा राज्याभिषेक. मंथरा एवढंच सांगते. पण जेव्हा ऐकते म्हणते, हे कसं शक्य आहे. मंथरा म्हणते, अगं पहिल्यांदा वर मागून घे, नंतर वर काय ते सांग. म्हणे ठीक आहे. आणि यावेळी मंथरा आपला संपूर्ण श्रृंगार काढून ठेवते. सवाष्ण आहे ती. पायातले जोडवे काढते, तोरड्या काढते, हातातल्या बांगड्या फोडून टाकते, काकणं तिथंच पडलेली आहेत, केश मोकळे सोडते आणि कपाळावरचं कुंकू अर्धवट पुसते स्वतःच्या हाताने. हा फार मोठा अपशकुन. गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवते, फार मोठा अपशकुन. सवाष्ण आहे, गळ्यातलं मंगळसूत्र कधीच काढू नये. स्वतःच कुंकू स्वतःच्या हातानं पुसते, अर्धवट पुसते. आणि कुठे जाते. श्वेत वस्त्र परिधान करते. श्वेत म्हणजे पांढरे. श्वेत वस्त्र परिधान करते आणि कुठे जाते. कोप भवन. त्यावेळी अशी पद्धत होती की कुणाला जर राग आला, क्रोध आला, तर राजमहालामध्ये राहू देत नसे. त्यांना कोप भवनात पाठवायचे. कारण रागीट बनून जर तुम्ही घरात राहिलात, क्रोधी बनून जर तुम्ही घरात राहिलात, तर घरातली जी पावित्रता आहे, घरातली जी प्रसन्नता आहे, ती नष्ट होते त्या क्रोधामुळं, त्या रागामुळं. आणि म्हणून एक कोप भवन बांधलं जायचं. त्या कोप, ज्याला राग आला तो त्या कोप भवनामध्ये जाऊन बसायचा. अशी सुंदर पद्धती होती. आता आपल्याकडे कोप भवन नाही, आपण गॅसच्या ओट्यावरच भांडे आदळतो. हा, कोप भवन नसल्यामुळे. पण आता माहित झालं,
आता सांगा इंजिनियरला, हा नवीन घर बांधणाऱ्यांनी, आता काय, श्वेत वस्त्र परिधान केले, केश मोकळे सोडले आणि सगळा श्रृंगार काढून ठेवला आणि कैकई माता कोपभवनामध्ये गेली. इकडे माता कौसल्या श्रीरामाचा श्रृंगार करून देत आहेत. रामा, आज तुझा श्रृंगार मी करून देतो बरं. ठीक आहे, आज तुझा श्रृंगार मी करून देतो. हा ठीक आहे, ठीक आहे. राम कौसल्या मातेच्या दालनामध्ये आहेत. राम कौसल्या मातेची घाई ऐकत आहे. तुला कोणता पोशाख घालायचा आहे सांग, तुला कोणते दागिने घालून देऊ सांग. बघ हे दागिने, बघ असे दागिने, बघ तसे दागिने. तुझा श्रृंगार मी करून देणार आज. आज माझा राम राजा होणार आहे. मी करून देणार तुझा श्रृंगार, मी करून देणार. आणि म्हणून कौसल्या मातेच्या दालनामध्ये श्रीराम आहेत. आता दशरथ राजा सभागृहामध्ये जात आहेत आणि आता सभागृहामध्ये सगळेच दिसत आहेत, माता कैकई कुठंच दिसत नाही. आणि म्हणून माता कैकईला शोधण्यासाठी दशरथ राजे येतात आणि जसे मंथरेला दिसतात न विचारता, दशरथ राजे मंथरेला विचारत नाहीत, न विचारता मंथरा सांगते कैकईला शोधताना ती कोपभवनात आहे. आणि जसं कोपभवनामध्ये जाऊन पाहतात तर तिचे केश मोकळे सोडलेले, कुंकू कपाळावरचं अर्धवट पुसलेलं, संपूर्ण श्रृंगार तिनं काढून ठेवलेला. आणि अशा सगळ्या तिला विचारतात, आज राज्याभिषेक आहे, आज एवढा सुंदर सोहळा आहे आणि हे काय तू करून ठेवलं. या ठिकाणी दशरथ राजाच्या मुखातून माता कैकईसाठी हे सुलोचनी, हे सुमुखी आणि हे गजगामिनी असे शब्द निघाले प्रेमापोटी. हे सुलोचने, हे सुमुखी, हे गजगामिनी कैकई, तू हा स्वतःचा काय अवतार करून ठेवलास. पण गोस्वामी श्री तुलसीदासजींना इथं थोडस दुःख वाटलं. म्हणजे दुःख नाही म्हणता येणार, पण त्यांना हे रुचलं नाही. ते म्हटलेत की ही काय वेळ होती, गजगामिनी सुलोचनी. हा, तुम्हाला संवादच सुरू करायचा होता, तुम्ही थेट असं विचारायचं होतं की तू इथे कशापायी आलीस वगैरे. तुलसीबाबांनी त्यांचं मत व्यक्त केलं. जेव्हा कैकई मातेला विचारलं, म्हणे काय अवतार करून घेतलास. कैकई माता म्हणते, माझे 2 अपूर्ण राहिलेले वर मला द्या. अगं मी देणारच आहे, रामाला राजा होऊ दे, रामाचा राज्याभिषेक झाला, तुला जे पाहिजे ते मागून टाक, मी देणारच आहे. मी कधी नाही म्हटलं. नाही नाही, राज्याभिषेक व्हायच्या आधी मला पाहिजे 2 वर. मोडू नका वचनास नाता, मोडू नका वचना, मोडू नका वचनास नाता, मोडू नका वचना. भरता लागी त्या सिंहासन, भरता लागी त्या सिंहासन, रामासी वनवास राजा, मोडू नका वचना.
वराने द्या मज आंदन भरतासाठी ये सिंहासन एक वराने द्या मज आंदन भरतासाठी ये सिंहासन तुझ्या वराने 14 वर्षे रामाला वनवास मोडू नका वचनास नाता मोडू नका वचनास भरता लागी त्या सिंहासन रामासी वनवास राजा रामासी वनवास म्हणे 2 अपूर्ण माझे वर मला द्या. अगं थांब, रामाला राजा होऊ दे. तुला काय पाहिजे ते तू घे. मी कुठं नाही म्हटलो. नाही, आत्ता. आत्ता म्हणजे आत्ताच. आणि मग काय, रघुकुल रीती चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. राजा दशरथ म्हणे हा दिले तुला 2 वर, पण अगं कोणते ते तरी सांगून जा. आणि माता कैकेयीने सांगितलं. म्हणे रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताचा राज्याभिषेक, भरताला युवराज पद. मंडळी, भरताला युवराज पद हे ऐकलंच नाही राजा दशरथजींनी. रामाला 14 वर्षाचा वनवास एवढंच ऐकलं. आणि कैकेयी, काय अनर्थ केलास तू, आणि माझ्याकडून हे काय मागून घेतलं. कैकेयी, हे काय केलंस. मंथरा तिथं होती. मंथरा म्हटली, राजा शब्द बदलवू नका. तुम्ही हे वर देऊन चुकलात. आता राम वनवासातच जाणार आणि राज गादीवर राजा म्हणून भरतच बसणार. निशब्द झाले दशरथ राजे. एका क्षणात जमिनीवर पडले. एका क्षणात धाडकन जमिनीवर पडले. काय करणार. आणि आता मी कसं सांगू सगळ्यांना, कसा जाऊ मी राजसभेमध्ये. फार वेळ झाला, सगळी तयारी झाली राज्याभिषेकाची, आणि राजा अजून राज दरबारामध्ये नाहीत. म्हणून सुमंत नावाचे महामंत्री होते, ते तिथं आले. राजा कुठे आहे, कुठे आहे राजन. तेव्हा मंथरेने सांगितलं, कैकेयी माते सोबत आहेत, कैकेयी सोबत आहेत, कोप भवनामध्ये. आणि जेव्हा विचारलं राजांना सुमंतजींनी की राजा तुम्ही इथं पडून आहात महाराज, तिकडे सगळी राज्याभिषेकाची तयारी झाली आहे, तुम्हाला काय वेदना होत आहेत, तुम्ही असे का पडले आहात जमिनीवर, तुम्हाला काय वेदना होत आहे, तुम्हाला काय पीडा होत आहे, सांगा मला, सांगा मी तुमच्यासाठी काय करू. सुमंत महामंत्री म्हणत आहे. तेव्हा दशरथ राजांच्या मुखातून शब्दही निघत नाही. आणि यावेळी माता कैकेयी सांगते, मी त्यांना माझे अपूर्ण राहिलेले 2 वर मागितले. एक वर रामाचा 14 वर्षाचा वनवास आणि भरताचा राज्याभिषेक. एव्हा ना श्रीराम प्रभू कोपभवनाच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचले होते. कैकेयी मातेच्या मुखातून हे 2 वर सुमंत महामंत्रीजींना सांगताना श्री राम प्रभूंनी ऐकले आणि त्यांनी ओळखलं, माझे पिताजी मला सांगूच शकणार नाहीत, राम तुला 14 वर्षाचा वनवास,
माझे पिताजी मला सांगूच शकणार नाही, पण आता मी ऐकून चुकलोय आणि म्हणून पिताजीच्या समोर आलेत आणि म्हटले, काळजी करू नका, प्राण जाई पर वचन न जाई. तुम्ही प्राण गेला तरी 72, पण रघुकुळाचे तुम्ही राजे आहात. तुम्ही रघुकुळाची प्रत्येक परंपरा अत्यंत पवित्रतेने सांभाळली आहे आणि या रघुकुळाचा नंदन, रघुकुळाचा दीपक मी आहे. मी राम तुम्हाला वचन देतो, मी 14 वर्ष वनात राहायला जायला तयार आहे. दशरथ राजांनी म्हटलंच नाही की राम तुला वनवासात जावं लागेल. रामानी ऐकलं आणि त्यांनी ओळखलं, माझे पिताजी मला कदापि म्हणू शकणार नाहीत आणि स्वतः समोर आले. पिताजींना वचन दिलं, मी वनवासात जायला तयार आहे, काळजी करू नका पिताजी, मी वनवासात जायला तयार आहे. आणि एका क्षणात वल्कल वस्त्र धारण केली, राजवस्त्र काढून ठेवली, राज अलंकार काढून ठेवलेत, वल्कर वस्त्र धारण केली आणि एका क्षणात सगळ्या राज दरबारात वाऱ्याच्या वेगानं ही बातमी पसरली. राम 14 वर्षासाठी वनात जाणार आहेत आणि भरताला 14 वर्षाचा भरताचा राज्याभिषेक होणार आहे. ही बातमी वाऱ्याच्या वेगानं सगळ्या राज दरबारात पसरली आणि सगळ्यांच्या मुखात एकच चर्चा, हे कसं काय झालं, हे कसं काय झालं. राम म्हणे 14 वर्ष वनवासात जाणार आहे, राम म्हणे 14 वर्ष वनवासात जाणार आहे. लक्ष्मण भैया तिथं येऊन धडकले, कुठं आहे माता कैकेयी, कुठं आहे माता कैकेयी. श्रीरामांनी हात धरला, लक्ष्मणा थांब, मी वनात जायला तयार आहे. माता कैकेयीकडे नको पाहू, यावेळेस आपल्या पिताजीची काय अवस्था आहे त्या अवस्थेकडे बघ. हे बघ, मी वल्कल वस्त्र धारण करून आलोय, मी वनात जायला तयार आहे. जसं ऐकलं लक्ष्मणाने, लक्ष्मण भैया ते म्हटले, तुम्ही वनात जाणार आहात, मग मला राजमहालात कशा पायी ठेवता. म्हणे, अरे तू माझ्या सोबत आला, ती उर्मिला एकटी राहील ना. म्हणे, नाही राहणार, तिच्या सोबत तिच्या बहिणी आहेत, माता सीता वहिनी, त्यानंतर मांडवी, श्रुतिकीर्तिका, या सगळ्या तिच्या बहिणी आहेत, आपल्या माता आहेत तिची काळजी घ्यायला. ती एकटी थोडी राहणार आहे राजमहालात, मी येणार. म्हणे, नाही, मी तुला नाही नेऊ शकत, मी येणार. यावेळी लक्ष्मणाने एकच सांगितलं, पाण्यामधली मासळी जशी पाण्याशिवाय तडफडून मरते, त्याप्रमाणे हा लक्ष्मण रामाशिवाय तडफडून मरेल. तुम्ही ठरवा भ्राताश्री, लक्ष्मणाचं मरण आणि लक्ष्मणाचं जीवनदान तुमच्या हातात आहे. काय म्हणणार होते राम, चला लक्ष्मणा करा तयारी करा. लक्ष्मणाला आज्ञा मिळाली, लक्ष्मण भैया तयारीला लागले. माता सीतेच्या कानावर वार्ता जाऊन पोचली आणि माता सीता ढसा ढसा रडायला लागली. काय झालं, काय होत बसलं प्राणनाथ, हे काय झालंय. श्रीरामांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. 14 वर्षाची गोष्ट आहे सीते, तुला राहावं लागेल, मी 14 वर्षांनी परत येईल. माता सीता म्हटली, राहावं लागेल म्हणजे काय, कुठे राहणार आहे मी तुमच्या सोबत येणार आहे. नाही ग, तू माझी धर्मपत्नी आहे, तू माझी सहचारिणी आहे, नुकताच तुझा माझा विवाह झालाय, मी तुला वनात कसा घेऊन जाऊ. आणि तुझे पिताजी राजा श्री जनक, त्यांना मी काय तोंड दाखवायचं, मी तुला वनात नेऊ शकत नाही. सीता माता म्हटली, शब्द नीट ऐका सीता मातेची. सीता माता म्हटली, जर मी तुमची पत्नी असते ना, तर मी राहिले असते राजमहालात, तुम्हाला एकट्याला वनात पाठवलं असतं. पण मी तुमची फक्त पत्नी नाही, मी तुमची पडछाया आहे, मी तुमचं प्रतिबिंब आहे. सावलीला कुणी सोडतं का, जिथं तुम्ही जाल
तिथं तुमची पडछाया ही जानकी तुमच्या सोबत असेल. काय म्हणणार होते? जानकी मातेनं तयारी केली, श्रीरामांनी तयारी केली, लक्ष्मणांनी तयारी केली. माता कौसल्येजवळ श्रीराम आलेत. माता कौसल्या आनंद विभोर अवस्थेमध्ये होती. माझा राम आज राजा होणार आहे, माझा राम आज राजा होणार आहे. आनंद विभोर अवस्थेमध्ये, भाव विश्वामध्ये रममाण झालेली माता कौसल्या, पण अचानक वल्कल वस्त्र धारण करून श्री रामांना ती आपल्या समोर पाहते. पोटामध्ये भीतीचा गोळा उठतो. काय झालं रामा? रामा, हे काय घडलंय? काय अघटित प्रसंग घडला रामा? तेव्हा राम म्हणतात, आई, आज मी राजा होणार होतो ना, मग मी राजाच झालो. फरक एवढाच, 14 वर्षापर्यंत माझ्याकडे पिताजींनी वनातला राज्यकारभार, जंगलातला राज्यकारभार सोपवला आणि हा अयोध्येचा राज्यकारभार 14 वर्ष भरत सांभाळणार आहे. मी राजाच झालोय ना. आज मला राजाच व्हायचं होतं ना, मग झालो की मी राजा, पण वनामधला राजा झालो. हा, तिथलं राज्य मला दिलंय. शब्द आणि सांगण्याची शैली, सांगण्याची पद्धत मला जावं लागेल आई. मी पिताजींना आश्वासन दिलंय, वचन दिलंय. सगळी अयोध्या राजमहालामध्ये उपस्थित सगळे अयोध्यावासी आज राम राजा होणार आहेत. आज आम्हाला आमचे राजा मिळणार आहे. आज राम दशरथ नंदन श्री राम, रघुकुल नंदन श्री राम आज राजा होणार आहे. सगळी अयोध्या अत्यंत आनंदात, हर्षित, आल्हादित सगळी अयोध्या. पण श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता वल्कल वस्त्रामध्ये सगळ्यांना, सगळी अयोध्या तिघांनाही पाहत आहे. आश्चर्य वाटत आहे सगळ्यांना. श्रीराम सगळ्यांना सांगत आहेत, सांभाळा बरं, स्वतःला सांभाळा. 14 वर्षानंतर तुमचा राम परत येणार आहे. हा, 14 वर्षानंतर तुमचा राम परत येणार आहे. कुणी श्रीरामाच्या गालावरून हात फिरवत आहेत, कुणी श्रीरामाची पाठ थोपटत आहे, कुणी आशीर्वाद देत आहेत, कुणी विचारत आहेत, रामा, का हा कठोर निर्णय घ्यावासा वाटला? रामा, का अयोध्येत राहावंसं वाटलं नाही? आणि सगळी शोकाकुल परिस्थिती सांभाळून श्रीराम वनवासासाठी निघाले. मंडळी, राम चले वनवास राजा, राम चले चले बनवास राजा, राम चले बनवास. ये कैसा न्याय किया भगवन, ये कैसा न्याय किया भगवन. राम चले बनवास राजा, राम चले बनवास राजा, राम चले बनवास राजा, राम चले बनवास.
जैसे बछड़ा छीन जाने पर रोया करती गैया, वैसे रो रो देख रही गए राम लखन की मैया। हाय हाय करते दशरथ को भी नीर बहाता, नीर बहाता। छोड़ चले अयोध्या, छोड़ चले अयोध्या। राम चले बनवास राजा, राम चले बनवास। तमसा नदीच्या काठावर पहिला मुक्काम शृंगवेरपूर हे नगर आणि शृंगवेरपुराचे राजा निषाद जसे आलेत, निषाद राजा गुह असंही नाव आलंय काही ग्रंथात, काही ग्रंथात राजा निषाद असंही नाव आलंय। आता राजा गुह जसा आला म्हणे मी ऐकलं राम तुम्हाला 14 वर्षाचा वनवास होणार आहे, मी ऐकलं, पण हा निषाद आहे ना, हा गुहक आहे ना, तोपर्यंत तुम्हाला वनात जाऊ देणार नाही। चला चला आपल्या नगरात चला, शृंगवेरपूर चला आपल्या नगरात। मी 14 वर्ष तुम्हाला माझ्या नगरामध्ये राहण्याची विनंती करतोय। श्रीरामांनी राजाला उचललं, आपल्या पायाजवळून त्याला उभं केलं, कडाडून आलिंगन दिलं। आदिवासी राजा गुहक निषाद राजा, शृंगवेरपूरचे राजा, त्याला उचललं, सांत्वन केलं त्याचं, त्याला कडाडून मिठी मारली आणि राम राज्याचं उद्घाटन केलं। श्रीरामांनी राम राज्याचा शुभारंभ केला। शृंगवेरपुर रघुबर आए, रथ को अवधपुरी लौटाए। गंगा तट पर आए राम, पतित पावन सीताराम। एक रात्रभर मुक्काम तिथंच झाला। सुंदर गोड ताजी रसरशीत अशी मधुर चवीची फळं निषाद राजा श्रीरामासाठी घेऊन आलेत आणि पहिला मुक्काम शृंगवेरपूर तमसा नदीचे काठावर। आणि त्यानंतर श्रीराम आपली सोमरची यात्रा आरंभ करत आहेत आणि वनवासामध्ये खऱ्या अर्थानं प्रवेश करत आहेत, वनवासाचा खऱ्या अर्थानं आरंभ करत आहेत। राम, माता सीता आणि लक्ष्मण तिघेही जण गंगा नदीच्या काठावर पोचले, पायी चालत चालत। आणि गंगा नदीचं ते विस्तृत पात्र, गंगा नदीचं महाकाय महाविशाल असं पात्र श्रीरामांनी पाहिलं। रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा पतित पावन सीता। जय श्री राम। गंगा नदीच्या काठावर आलेत आणि श्रीराम जसे महाकाय महाविस्तृत असं गंगा नदीचं पात्र पाहत आहेत, तसेच श्रीराम विचार करत आहेत की सोमरची आपली यात्रा गंगा मातेला ओलांडूनच पुढं सुरू होणार आहे। आणि म्हणून श्रीरामांनी
काठावर आले श्रीराम आणि दूर पैल तीरावर एक नाव घेऊन एक नावाडी दिसतोय श्री रामचंद्र प्रभु की जय. आणि त्या नावाड्याला श्रीरामांनी हाक मारली. दूर अंतरावर एक नावाडी दिसतोय आणि त्या नावाड्याला हाक मारली. त्याच्यासाठी नाव इथं आलाय केवट. त्याला हाक मारली आणि श्री रामांपर्यंत तो नाव घेऊन पोचला. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. श्रीरामांनी सांगितलं म्हणे अरे बाबा, नदीच्या पैल तीरावर मला सोडून द्यायचंय, तुला चलशील ना? म्हणे हो हो, का नाही. तुम्ही राम आहात, माता सीता, माझं हो भाग्य. तुम्ही माझ्या नावेमध्ये बसणार आहात, पण माझी एक अट आहे. काय? म्हणे मला तुमचं पहिले पूजन करू द्या. म्हणे ठीक आहे ठीक आहे. आणि आरतीचं ताट हातात घेतलं आणि केवट तो नावाडी श्रीरामांचं पूजन या ठिकाणी करत आहेत. म्हणे माझं हो भाग्य, माझी नौका अत्यंत पवित्र होणार आहे तुमच्या पदस्पर्शाने. आणि म्हणून श्रीराम, माता सीता आणि लखन भैया हा केवट पूर्वजन्मामध्ये कासव होता, कासव. आणि लक्ष्मी मातेला सारखा म्हणायचा, तुम्ही नारायणाची पदसेवा करता, मला नारायणाची चरण सेवा करू द्या. लक्ष्मी माता म्हणायची तो अधिकार माझा आहे, चरण सेवा नारायणाची तर मीच करणार. तेव्हा नारायण प्रभूंनी आश्वासन दिलं होतं की मी तुला माझी सेवा करण्याची संधी देईन. आणि अशा पद्धतीनं आज हा केवट नावाडी बनून श्री रामांना विनंती करतोय, या चला. आणि रामांचं पूजन झालं. धनधन्य झालो मी, राम आज माझ्या नावेमध्ये बसणार आहे. आणि श्रीराम केवट कहे चरण धुलवाऊं, पीछा नौका में चढ़ जाऊं. माता सीता पहिल्यांदा नावेत बसते. श्रीराम प्रभू पहिल्यांदा माता सीतेला नावेमध्ये बसवतात. त्यानंतर श्रीराम आणि त्यानंतर लखन भैया. नाव चढ़ाए लक्ष्मण राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन